नमस्कार, मनश्रीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. ही कुल्फी पाहून तुम्हाला आठवण आलीच असेल, टिंग टिंग घंटी वाजत येते तेव्हा आपण सगळे लहान असताना त्या मटकी कुल्फीवाल्याकडे पळत जायचो आणि कुल्फी घ्यायचो. तर आजची ही कुल्फी अगदी सहजतेने घरातील उपलब्ध साहित्यात कशी करता येईल ते पाहणार आहोत आणि त्याच कुल्फीची आठवण करून देणारी ही आपली कुल्फी घरीच तयार करता येईल, तेही अगदी कमी वेळेत. चला सुरुवात करूया. यासाठी मी एका पॅनमध्ये पसरट असं पॅन घेतलं आहे आणि यामध्ये 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलं. तुम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या दुधाचा वापर करू शकता. आणि या दुधाला सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी करून छान उकळी काढून घेतली. तर उकळी आल्यानंतर यावरती जी आलेली साय आहे ती मोडून या दुधामध्ये छान मिक्स करून घेतली. अशा प्रकारे आपण हे दूध सतत हलवत ठेवायचं आहे आणि यावरतून जी आलेली साय आहे ती यामध्ये छान मिक्स करून घेतली की या दुधाला छान क्रीमी असं टेक्स्चर येतं आणि दूध घट्टसर व्हायला मदत होते. तर दूध आपलं गॅसवरती कमी आचेवरती उकळत आहे तोपर्यंत आपण काजूची पेस्ट तयार करून घेऊ. यासाठी मी 10 ते 12 काजू कोमट पाण्यात अर्ध्या तासासाठी भिजत ठेवले होते. ते आता एका मिक्सरच्या भांड्यात घेतले आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने त्याची प्युरी तयार करून घेतली. तर अगदी घट्टसर असं हे काजूचं मिश्रण या ठिकाणी एक मोठं वाटी भरून तयार झालेलं आहे. म्हणजे आपल्या घरातील जी रोजच्या वापरातील वाटी असते ना तीच वाटी घेतलेली आहे. आणि इथे दूध देखील आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे. म्हणजे 4 भाग दुधापैकी आपल्याला एकच भाग शिल्लक राहीपर्यंत दूध आटून घ्यायचं. तेवढं दूध आपलं आटून झालं त्यानंतर मग यामध्ये मी घातलेली आहे काजूची पेस्ट. आणि आपण ही काजूची पेस्ट घातल्यानंतर ती देखील छान मिक्स करून घेऊया या दुधाच्या मिश्रणासोबत. आता वरतून मी छान रंग यावा म्हणून यामध्ये 10 ते 12 केसर काड्या कोमट पाण्यात भिजत ठेवल्या होत्या त्या घातल्यात. त्यामुळे या कुल्फीला सुरेख असा पिवळसर रंग येतो. आणि वरतून पिस्ता घातलेले आहेत अगदी बारीक कापून व अर्धा चमचा वेलची पावडर आणि 3 चमचे साखर यात घातली आहे. तर एवढ्या ह्या मिश्रणासाठी आपल्याला 3 चमचे साखर अगदी योग्य अशा गोडीचं प्रमाण आहे. आणि आपले हे जे मिश्रण आहे आता बऱ्यापैकी घट्ट झालं आहे. अगदी एक भागच मिश्रण आपल्या या ठिकाणी झालेलं आहे. आता हे मिश्रण मी एक 10 ते 15 मिनटासाठी छान थंड होण्यासाठी ठेवलं होतं फॅनखाली. मिश्रण अगदी थंड झालं आहे. तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी दाखवली. आता अगदी जवळून तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यात घालताना देखील किती घट्टसर आहे ते पाहू शकता. तर अशा पद्धतीने एवढ्या घट्टसर अशा कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे कुल्फी सेट करण्यासाठी. तर आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी ज्यूससारखं टेक्स्चर या मिश्रणाला येईल आणि आपल्याला कुल्फी सेट करायला यामुळे मदत होईल. तर हे मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी एक संध असं तयार झालेलं आहे. छान पातळ असं हे मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि हे मिश्रण मी आता कुल्फी सेट करण्याच्या मोल्डमध्ये घातलेलं आहे. तुम्ही घरातील एखादा ग्लास देखील हे मिश्रण सेट करण्यासाठी वापरू शकता किंवा मी या ठिकाणी पेपर कपचा देखील यानंतर वापर केलेला आहे. तो देखील मी तुम्हाला यात दाखवणार आहे. अशा प्रकारे जेव्हा कुल्फी मोल्ड नसतील तेव्हा. तर आता हे कुल्फी मोल्डमध्ये संपूर्ण मिश्रण घातलं. वरतून आपण ह्याचं जे कॅप आहे ती देखील लावून घेतली आणि ज्या स्टिक आहेत त्या देखील आपल्याला वरतून यामध्ये लावून घ्यायच्यात. आणि अशा प्रकारे वरतून नंतर स्टिक लावल्यानंतर यामधील संपूर्ण हवा निघून जाते आणि हे छान एअर टाईट होतं. आणि ते मी फ्रीझरला ठेवलेलं आहे. आता सोबतच राहिलेलं जे मिश्रण आहे ते देखील मी एका पेपर कपमध्ये घेतलं. मीडियम अशा आकाराचा हा पेपर कप आहे. यामध्ये राहिलेलं मिश्रण घातलं. आता यामध्ये हवा जाऊ नये किंवा बर्फ तयार होऊ नये म्हणून वरतून थोडासा फॉईल पेपर घातलेला आहे. पॅक करून घेतला हा ग्लास आणि आणखी व्यवस्थित सील व्हावं म्हणून एक रबर बँड देखील या ग्लासला लावलेला आहे वरतून अशा पद्धतीने. व एक स्टिक ठेवलेली आहे. आता ही सेट करायला आपण 5 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवलं होतं. 5 तासानंतर आपण कुल्फीचा मोल्ड आहे तो पाण्यामध्ये घालून ठेवला. जे संपूर्ण कुल्फी आपण ठेवल्या होत्या मोल्डमध्ये त्या. आणि हा जो पेपर कप आहे तो आता आपण अशा पद्धतीने हाताच्या तळव्यांवरती छान गोल असा फिरवून घ्यायचा. म्हणजे कुल्फी अगदी सहजतेने
डिमोल्ड होते आणि तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख, अगदी ठेल्यावर जशी कुल्फी मिळते तशीच ही कुल्फी या ठिकाणी तयार झालेली आहे. अगदी सुरेख असा रंग या कुल्फीला आलेला आहे आणि मटका कुल्फीवाल्याकडनं जशी आपण कुल्फी घ्यायचो ना, अगदी त्याचप्रमाणे ही कुल्फी तयार होते. टेक्स्चर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. अगदी मऊ असं हे टेक्स्चर या कुल्फीचं आहे आणि ही कुल्फी मी तुम्हाला चाकूने कट करून देखील दाखवत आहे. तर अगदी सहजतेने ही कुल्फी कट होते आणि टेक्स्चर तुम्ही पाहू शकता किती सुरेख आलेला आहे. अगदी मऊ अशी ही कुल्फी आपली तयार होते, अगदी त्याच चवीची जशी आपण लहानपणी खाल्लेली आहे अगदी त्याचप्रमाणे. तर अजून जे संपूर्ण कुल्फी सेट करायला ठेवल्या होत्या त्या देखील डिमोल्ड केल्या, वरतून थोडे पिस्ता घातलेत आणि अशा प्रकारे ही कुल्फी मी गार्निश केली आहे. आजची आपली ही कुल्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि ही कुल्फी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. भेटूया छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.